जे आपण आतापर्यंत ऐकलं होतं की बालकांना दत्तक घेतलं जातं. दत्तक कुठून घेतलं जातं? दत्तक घ्यायची प्रोसेस काय असते? दत्तक येणारी बालकं कुठून येतात? जी बालकं आपण दत्तक घेतो त्या बालकांचा इतिहास काय असतो? दत्तक बालकांना घेण्यासाठी काय प्रोसेस असते? ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु जर आपण पाहिलं तर एक आई ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्या बाळाला सांभाळत असते, त्याप्रमाणे या शिशुगृहामध्ये बाळाची काळजी घेतली जाते. आईचं प्रेम या शिशुगृहामध्ये दिलं जातं. आपण पाहतो आपल्या घरामध्ये एक छोटं बाळ असतं, त्या बाळाला आपण ज्याप्रमाणे दूध पाजतो एक आई, त्याप्रमाणे या ठिकाणी इथं असणाऱ्या या काळजीवाहू माता या बाळांचा इथं आपल्या काळजीने सांभाळ करतात. दुसऱ्यांचं बाळ आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला प्रेमाने खाऊ पिऊ घालणं, त्याला दूध पाजणं, त्याला सांभाळणं वाटतं तेवढं सोपं नाही. आणि हेच सह्याद्री अंकुश शिशुगृहामध्ये आपण थेट आहोत. हे बाळ पाहतो आपण यांच्या मांडीवरचं. काय नेमकं ह्याचा सांभाळ कसा केला जातो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला? कसं सांभाळता तुम्ही यांना? सगळ्यात अगोदर माझं नाव जिजाबाई विजय जाधव आहे आणि मी इथे केअरटेकर म्हणून काम करते. आणि सध्या तरी ही बाळ आम्ही म्हणजे स्वतःच बाळ आहे असं समजूनच काम करतो. मग हे बाळ कुठून आले, कशा पद्धतीत आले ह्याचा आम्ही न विचार करता, कुठल्या जातीचा आहे ह्या गोष्टीचा न विचार करता आम्ही स्वतःच्या बाळाप्रमाणे ह्या बाळाचा सांभाळ म्हणजे करतो. आपण जसं आपली आई स्वतःच्या. स्वतःच्या लेकरासाठी बाळाला सांभाळता. हो. ते कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, नाही, कुठल्या नाही. पंथाचा आहे, त्याचं गाव, जिल्हा, तालुक्याची काही देणी घेणं नसतं. नाही नाही सर. मग असा ज्यावेळेस अजिबात आम्ही विचार करत नाही. मग असं घरी गेल्यावर हा फक्त बाळराजा आहे असं समजूनच आम्ही ह्याचा सांभाळ सांभाळ करतो. करता तुम्ही. हा. घरी गेल्यावरती पुन्हा अशी या लेकरांची आठवण येते का? खूप येते सर. हा. असं घरी गेल्यानंतर पण म्हणजे घरी बसावं असं वाटत नाही. लगेच ह्याची आठवण येते. थोड्या वेळाने 1 तास 2 तासांना आम्हाला लगेच व्हिडिओ कॉल करून बोलावं, या लेकरांना बघावं वाटतं हा. व्हिडिओ कॉल करून. आणि फोनवरच सोडा पण आम्ही कुठं बाहेर गावी येता जाता जरी आम्हाला इकडं म्हणजे ह्या रस्त्याने जायला लागलो तरी आम्ही इथं एखादी चक्कर मारून जातच असतो. इतके म्हणजे या बाळांबद्दल आम्हाला ओढ निर्माण झाली असं वाटतंय की हे स्वतः म्हणजे हे बाळा घरी जाताना असं वाटतं की हे आपल्या पोटचा गोळाचा आपण इथे टाकून चाललो घरी असं वाटतं. इतकं वाईट वाटतंय. असं वाटतं का आपण पुण्याचं काम करतोय? हे पुण्याचंच काम आहे सर. हे पुण्याचं काम आहे म्हणूनच आम्ही हाती घेतले. सांभाळताना कधी कधी म्हणजे घरामध्ये लहान लेकरं रडत असतात आणि ती लेकरांनी काय तर ओरडत असते. मग कधी कधी तुम्हाला वाटतं का राग येतो का लेकरांचा रडायला? ते बस की बाबा गप्प बस गप्प बस असं मनात वाटतं तरी ह्यांच्याबद्दल देश भावना वाटते की राग येतो का? असं कधीच आतापर्यंत वाटलं नाही सर या मुलांबद्दल. कारण आपण आपल्या बाळाला जरी ओरडलं तर हे आता सध्या आपल्यापाशी अनाथ बाळा म्हणून आपल्यापाशी आलेले आहे सध्या. म्हणून हे अनाथ आहे तर मग यांना आपण म्हणजे ओरडणं हे चुकीचं दिसतंय मला.